आज सकाळी सकाळी विक्कीबाई मला घ्यायला आला. विक्कीबाई म्हणतात आपल्या बहिणीला सोडून द्यायला लागते. मग का भाऊ आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात, छत्रपतीचे दर्शन घेतले आणि मग निघालो आम्ही सीधा रेल्वे स्टेशनवर. मग का भाऊ आलो भाऊ रेल्वे स्टेशनवर, आणि रेल्वे स्टेशनवर पाहुणा आणि गणात आता पहिलेच उभे होते. मग विक्कीबाई मी निघालो आता सीधा रेल्वे स्टेशनच्या अंदर. मग अंदर येऊन माहित पडले बा जनरल डब्बे मागे आहे. मग पाहुणे पाहून ते बा गणाता कशी बॅग घेऊन चालले. गाडीनं अनाउन्समेंट केलं बा, Surat Superfast Express is arriving shortly on platform number 1. विक्कीबाईन मी निघालो आता सीधा आबाल घरी सोडून द्याले. बाजान चालणं होत नाही तरी आबा पैदल आले ते पहिले स्टेशनवर. मग आबाल म्हटलं बा गाडी आहे तर वापर कायसाठी आहे. मग आबाल बसून गाडीवर चाललो आम्ही आता सीधा घरी. मग आलो मस्जिदच्या मागे, आणि मस्जिदच्या मागून आलो आम्ही आता सीधा आबाच्या दोस्ताजवळ. आबाचा दोस्त बा वाटच परवालता कधी ते माझा दोस्त. मग त्या दोस्ताला लिहिलो भिडून आम्ही दोघं दोस्त चाललो आता सीधा पांडूजाटी चहा प्यायले. घरला ना भाऊ. मग ज्ञानपीठ शाळेचा रस्ता, ज्ञानपीठ शाळेच्या रस्त्यावर मी सीधा आता पांडूच्या दुकानवर. पांडू नाही रे तो बडल्या की बाई त्या काकाची काही मजा घेत राहते. जाऊ द्या. अबू काकानं म्हटलं चहा द्या बा. चहा की दिला काकानं, आणि निघालो आम्ही सीधा कटिंगच्या दुकानात. मग कटिंगच्या दुकानात आलो, भाऊले दिला